फॅशन करणे काही अवघड नाही. तुम्हाला जर फॅशनची भीती वाटत असेल तर तुम्ही फक्त फॅशनचं निरीक्षण करा. सुरुवातीला लेडीजने घातलेले ब्लाउज असो, ड्रेस असो, गाऊन असो, फ्रॉक असो, कुठलाही कपडा अंगात असेल, जाता येता शोरूम मध्ये, बुटीक मध्ये लावलेले कपडे पाहायला शिका. त्याच्या फॅशन पहा. तुम्ही फक्त फॅशन बघत राहा. जरी तुम्ही फॅशन वापरत नसाल किंवा करत नसाल, तुम्ही तो कपडा वापरणार नसेल तरी फॅशन कडे बघायला शिका. मग तुम्हाला लक्षात यायला लागेल की एकच प्रकारातनं दुसरी फॅशन तयार होत असते. तर भरपूर फॅशन बघायला शिका. त्यामुळे तुम्हाला फॅशनची प्रथम भीती निघून जाईल आणि मग सोप्या सोप्या फॅशन आधी करायला सुरू करा. टेलर लोकही फॅशन सांगितलेली असली तरी थोडाफार फरक येऊ शकतो त्यांच्यात, पण तंतोतंत फॅशन जमतेच असं नाही. तर तुम्ही फॅशन करायला अजिबात घाबरू नका. फॅशन करत राहा. थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं. कुठलाही मास्टर, कुठलाही टेलर काही 10 वर्ष जंगलात राहून फॅशनची प्रॅक्टिस करत नाही. तोही गिराकांच्या कपड्यांवरच फॅशनची प्रॅक्टिस करत असतो. तुम्ही करा आणि करत राहा. त्यामुळे तुमची फॅशनची भीती निघूनच जाईल. तर आज मी तुम्हाला ओव्हरलॅप मधलेच एक फॅशन दाखवत आहे. ब्लाउजची जरी फॅशन असली तरी तुम्ही इतर कपड्यात पण ही फॅशन वापरू शकता. हा ब्लाउजचा बॅक कापलेला आहे. नेहमीप्रमाणे आपण दुहेरी बॅक कापला आहे. गळा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी इथे गोल गळा कापणार आहोत. हे 2 बॅक आहेत. कागदाचे बॅग घेतलेले आहेत आपण. यावर तुम्ही याचा मध्य काढला. आपण ओव्हरलॅपचा आपण फॅशन करत आहोत आणि इथे पण खालच्या बाजूला फक्त वरचाच भाग आपण एक कापणार आहोत. वरच्या एका भागालाच आपण हा भाग आकार कापणार आहोत. हा भाग कापलेला आहे. त्याचा गळ्याचा भाग कापू. आई भाग कट करून घेतलेला आहे. आता हे 2 भाग तयार झालेले. 2 भाग तयार झालेले आहेत. कापडावर घेताना 4 भाग कापा. तुम्ही कापडावर घेताना 4 भाग कापा. याप्रमाणे एकावर एक ठेवा, एकावर एक ठेवा आणि हा खालचा भाग आणि हा गळ्याचा भाग टीप मारून घ्या. टीप मारून आपण उलटवून घेणार आहोत. याप्रमाणे उलटवून तयार. उलटवून तुम्ही इस्त्री वगैरे करून घ्यायला उलटवून तयार करणार आपण. आणि हा जो नेहमीचा बॅक आहे, हा नेहमीसारखा सिंगल कापडावर कापायला लागणार आहे तुम्हाला. याचा गळ्याचा भाग तयार करून घ्या. हा गळा तयार झाल्यानंतर हा तयार झालेला भाग इथे एक ठेवा आणि या बाजूला एक ठेवायचा. याप्रमाणे आपली फॅशन तयार ओव्हरलॅपची. हा तुम्हाला ब्लाउज मध्ये दाखवलेला आहे.
हे तुम्ही फ्रॉक मध्ये पण वापरू शकता, इतर कुठल्याही लेडीज कपड्यामध्ये याची तुम्हाला फॅशन करता येईल. ब्लाउजला वापरा, ड्रेसला वापरा, लहान मुलींच्या फ्रॉक मध्ये वापरा. तुम्हाला फक्त जॅकेट हवं असलं तर फक्त हे वरचा भागही वापरला तरी चालू शकतो. खालचा भाग नाही घेतला, ह्या नुसता जॅकेटचा भाग आपण इथे अटॅच करू शकतो फ्रॉकला वगैरे. याप्रमाणे ही फॅशन तयार. नेहमीच फॅशन करत राहा. काही अडचण असल्यास तुम्ही लिबर्टीची पुस्तके ही वापरा. यात भरपूर माहिती दिलेली आहे, गळ्यांचे प्रकार दिलेले आहेत. हे फक्त गळ्यांचंच पुस्तक आहे. वेगवेगळे गळ्यांचे आकार दिलेले आहेत. तुम्ही हे ठेवून गळ्याचा आकार छान तऱ्हेने देऊ शकता. या पुस्तकात इतरही माहिती भरपूर आहे. ही पुस्तके वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय जोरदारपणे करू शकता.